नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो अगदी सोप्या पद्धतीने सर्व काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून कशा पद्धतीने स्टिच करायचा हे सांगणार आहे, जेणेकरून ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना कुठेच प्रॉब्लेम येणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचा हा जो गोलाकार शेप दिलेला आहे तिथे बऱ्याच मैत्रिणींचा कटोरी आहे प्रिन्सेस कटची ती कधी कमी होते तर कधी जास्त होते, तर ती होऊ नये यासाठी मी टिप्स सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येणार आहेत। तर बघा, उलट बाजूवरती मी प्रिन्सेस कटोरी आहे ती या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे दोन्ही साईडची। त्याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे। तर बऱ्याच मैत्रिणींची रिक्वेस्ट होते की ताई शिलाईचा व्हिडिओ पण अपलोड करा, म्हणून खास त्यांच्यासाठी मी हा प्रिन्सेस कटचा इथे ब्लाऊज आहे तो तुमच्याशी शेअर करत आहे। आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच करताना उपयोगी येणाऱ्या आहेत। ठीक आहे, तर इथे बघा मी प्रिन्सेस कटोरी आहे त्याला कडेकडेने अगोदर शिलाई मारून घेते। 5 नंबरची शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे आपल्याला। मी ते थोडंसं झूम करून दाखवलेलं आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्या पुढे लक्षात येणार आहे मी जे काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे प्रिन्सेस कटोरी कशी जोडायची असते साईड पार्टला, जेणेकरून कुठलीच तुमचा साईड पार्टला कटोरी आहे ती कमी किंवा जास्त होणार नाही। आतापर्यंत तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या टिप्स कुठे पाहायला मिळणार नाहीत, एवढ्या छोट्या टिप्स मी पुढे शेअर केलेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, नुसता प्रिन्सेस कटोरीचा शेप येऊन काहीच उपयोग नाही, तुम्हाला तो प्रिन्सेस कटोरीचा जो महत्त्वाचा पफ आहे तो व्यवस्थित इथे स्टिच करता आला पाहिजे मैत्रिणींनो। तर इथे बघा मी अस्तरच्या कडेकडेने जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेते। तर याच्यामध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कटोरीचा फ्रंट भाग आहे तो कशा पद्धतीने जोडायचा ते फक्त सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर इथे दोन्ही साईडचे इथे एक्स्ट्राचं कापड आहे ते अस्तरच्या बरोबरीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग याच मापावरती मी कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे। तर यावरूनच तुम्ही त्याचं स्टिचिंग पण व्यवस्थित करू शकता। तर इथे बघा प्रिन्सेस कटोरीला आपण अस्तर लावून झालेला आहे, आता ती साईड पार्ट आहे तो आपण स्टिच करून घेऊया। तर इथे बघा सरळ बाजूवरती आता आपल्याला हे कापड आहे ते साईड पार्टचं ते ठेवायचं आहे। तर इथे बंद बाजू आहे ते मी कट करून घेते, कारण की आपला फ्रंट ओपन असणार आहे। प्रिन्सेस कटोरीचा पुढचा भाग आहे तो फ्रंट ओपन आहे त्याच्यामुळे। आणि ज्यावेळेस आपल्याला गळा आहे तो आतल्या साईडला पलटून घ्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला सरळ बाजूवरती अस्तर आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि मग गळ्याचा आकार असा ड्रॉ करायचा व्यवस्थित आणि तो आतल्या साईडला पलटून घ्यायचा आहे। तर सर्वात अगोदर व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं, जेणेकरून आपलं कापड आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही। तर एका साईडचा गळा मी तुम्हाला व्यवस्थित कसा स्टिच करून आतल्या साईडला पलटून घ्यायचा ते दाखवते। तर इथे बघा केलेल्या मार्किंगवरती पानगळ्याचा शेप आहे बघा, त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। याच्यावरती हवं तर तुम्ही कॅनव्हास देखील चिकटवू शकता त्या गळ्याच्या आकारावरती। ठीक आहे, त्याने अजूनच तुमचं फिनिशिंग आहे ते वाढणार आहे। तर इथे मेन फॅब्रिक आहे ते जाड असल्यामुळे मी कॅनव्हास लावलेलं नव्हतं। तर इथे बघा 5 इंचाचं अंतर सोडून आता गळा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे। नंतर गळ्याच्या कडेने कट्स मारून घ्यायचे, म्हणजे आतल्या साईडला आपला गळा आहे तो व्यवस्थित टर्न होतो। तर त्या अगोदर काय करायचं आहे बघा, नखाच्या साहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आता अस्तरवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आतल्या साईडला आपलं अस्तर आहे ते व्यवस्थित बसतं मैत्रिणींनो। तर ही एक टिप्स लक्षात ठेवा। आता बघा अगदी इझिली आपल्या आतल्या साईडला अस्तर आहे ते गेलेलं आहे बघू शकता। तर हवं तर तुम्ही ते व्यवस्थित प्रेस पण करू शकता किंवा मग दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे गळ्याचं फिनिशिंग अगदी परफेक्ट दिसतं। जर तुम्हाला गोट लावता येत नसेल तर ही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता ब्लाऊजमध्ये। अगदी सोपी पद्धत आहे, फक्त आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि अजून फिनिशिंग हवं असेल तर तुम्हाला कॅनव्हासचा वापर करायचा आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट फिनिशिंग येतं आपल्या ब्लाऊजला। तर बघा वरचं मेन फॅब्रिक आहे ते जाड होतं त्याच्यामुळे मी कॅनव्हास लावलं नव्हतं अगदी, तरी देखील किती फिनिशिंग सुंदर आलेलं आहे पहा। तर आता काय करायचं आहे, अस्तरच्या कडेकडेने आता आपल्याला साईड पार्टला टिप मारून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अगदी कडेकडेने आपल्याला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते इथे कट करून घेऊया आता अस्तरच्या बरोबरीने। तर ही प्रिन्सेस कटिंगची पद्धत आहे मैत्रिणींनो, एकदम प्रोफेशनल आहे आणि तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढं परफेक्ट ब्लाऊज बसतं।
आणि हा ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर मैत्रिणींचे भरपूर सारे फीडबॅक आलेले आहेत. ब्लाऊज खूप छान बसलेला आहे या कटिंगवरती. तर बघा गळ्याचं फिनिशिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेलं आहे, अगदी परफेक्ट. सेम याच पद्धतीने दुसरा पण भाग आहे तो मी इथे पलटवून घेतलेला आहे गळ्याचा, बघू शकता. आणि ते पान गळ्याचा शेप आहे तो या पद्धतीने आपला आलेला आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला गोट जर लावता येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरू शकता. आता आपल्याला कटोरी आहे ती कशा पद्धतीने इथे स्टिच करायची म्हणजे कमी जास्त होणार नाही याच्यावरती टिप्स बघूया. तर इथे जो गोलाकार शेप दिसत आहे आपल्याला, तिथे आपल्याला इथे बघू शकता वरून स्टार्ट करायचं आहे टिप मारायला. आणि जिथे गोलाकार शेप सुरू होत आहे तिथे असं दाबाच्या पाठीमागे बोट ठेवायचं आहे प्रेस करून. आणि इथे बघा जेवढं गोलाकार शेपचं कापड आहे ते तेवढं जाऊ द्यायचं आहे. दाबाच्या साईडला बोट आहे ते पॅक पकडायचं आहे जेणेकरून आपल्याला तिथे तो गोलाकार शेपमध्ये सगळ्यात चुन्या येतील. तर बघा म्हणजे ते कापड आहे ते सर्व आकसलं जातं आतलं गोलाकार शेपचं. याने तुमची कटोरी आहे ती परफेक्टच बसते मैत्रिणींनो. ठीक आहे. तर दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने गोलाकार शेपवरती आपण टीप मारून घेऊया. अगदी बारीक शिलाई करायची आहे. पाठीमागच्या साईडला दाबाच्या बोट ठेवायचं आणि सगळं कापड त्याच्यामध्ये आपल्याला इथे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे गोलाकार शेपमध्ये, बघू शकता. तर बघा एवढं कापड आपलं आकसलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपली कटोरी आहे ती अजिबात एक्स्ट्रा होणार नाही. आणि जोडताना सुद्धा मी तुम्हाला इथे टिप्स सांगणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बारकाईने बघायचा आहे, तरच तुमच्या प्रिन्सेस कटोरी आहे तुमची ती इथे जास्त होणार नाही. डायरेक्टली जर तुम्ही जोडायला गेलात तर प्रिन्सेस कटोरी आहे ती जास्त होणार आणि तुम्हाला वाटणार आपलं हे कटिंग आहे ते चुकीचं आहे. तर मैत्रिणींनो तसं काहीच नसतं. स्टिचिंगच्या वेळेस पण ह्या तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आहेत ते लक्षात घ्याव्या लागतात, तरच तुमचा पफ आहे तो छान येतो मैत्रिणींनो. तर इथे बघा व्यवस्थित आता काय करायचं आहे आपल्याला, गोलाकार शेप आहे तिथे स्टिच करताना असं पिनच्या सहाय्याने कापडाला इथे या पद्धतीने आतल्या साईडला कापड सरकवत टिप मारून घ्यायची आहे. चुन्या येऊ द्यायच्या नाहीत अजिबात. फक्त आतल्या साईडला कापड आहे ते सरकवत आपल्याला ते ॲडजस्ट करायचं आहे. आणि अगदी इझिली ॲडजस्ट होतं मैत्रिणी, तो बघू शकता मी तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे. आणि त्याचाच आपला पफ आहे तो त्याच्यावरती क्रिएट होत असतो. बाकीच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल प्रिन्सेस कटच्या डायरेक्ट प्रिन्सेस कटोरी इझिली जोडली जाते, तर त्याने कटोरी आहे ती चपटी होते मैत्रिणींनो. त्याच्यासाठी बघू शकता हा असा उभारून पफ यायला हवा, तरच आपला प्रिन्सेस कटोरीचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसतो. आणि ज्याला जास्त छाती आहे त्यांच्यासाठी तर हा ब्लाऊज आहे तो एकदमच सुंदर बसतो छातीमध्ये, कारण की शेप पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आलेला आहे. जसा आपला रॉयल छातीचा शेप असतो त्या पद्धतीने हा बरोबर त्याच्यामध्ये बसून जातो. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला फक्त कापड सरकवत प्रिन्सेस कटोरी आहे ती जोडायची आहे गोलाकार शेपच्या इथे, म्हणजे तुमची कटोरीचा पफ आहे तो एकदम परफेक्ट येतो. बघू शकता आतल्या साईडला कुठेही कप्स लावलेला नाही, तरीसुद्धा एकदम सुंदर आपला पफ आलेला आहे इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजला. तर हीच खासियत आहे माझ्या कटिंगची, प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगची मैत्रिणींनो. तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण बघा मी जिथे गोलाकार शेप आहे तिथे असं कापड सरकवत व्यवस्थित ॲडजस्ट करत कुठेही चून न येऊ देता मी इथे जोडून घेतलेलं आहे. बघा एक्स्ट्राचं जेवढं येतं तेवढं सरकवायचं आहे, फक्त चून पडू द्यायची नाही. अगदी व्यवस्थित आतल्या साईडला खेचायचं आहे. ठीक आहे. तर बघा किती सुंदर पफ आपला क्रिएट होतो इथे. कितीही साईजची हेवी साईज असू द्या मैत्रिणींनो, त्यांना सुद्धा देखील हा परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता एकदम परफेक्ट आपला इथे प्रिन्सेस कटोरीचा आकार आहे तो आलेला आहे. आणि आर्महोलच्या तिथे पण बघा आणि खालच्या साईडला पण बघा कुठेही कटोरी आपली कमी जास्त झालेली नाही. प्रिन्सेस कटोरी एकदम परफेक्टच बसते. आणि आतल्या साईडला पण कुठे कप्स वगैरे लावलेला नाही, तरी देखील पफ बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. ठीक आहे. तर आता अजूनच उभारून पफ येण्यासाठी काय करायचं आहे, ते गळ्याच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग करायचं आणि असा हा थोडासा पाव इंचाचा टक्स आहे तो घ्यायचा आहे. म्हणजे हुकलूक पट्टीच्या इथे हुकलूकची पट्टी आहे ती भाग आहे तो अजिबात जास्त होत नाही. या टक्समुळे पफ पण क्रिएट होतो सुंदर आपला आणि फिटिंग पण छान बसतं. म्हणजे हुकलूक पट्टीची जी आपण जिथे जोडणार आहोत त्याच्यासाठी जास्त पण आपल्याला हाईट नको असते, व्यवस्थित हाईट पाहिजे आपल्याला मैत्रिणींनो. जास्त पण घेऊन काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे बघा आता टक्स दिल्यामुळे तिथली उंची पण कमी झालेली आहे आणि पफ पण खूप सुंदर झालेला आहे. बघा अजूनच उभारून येतो. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण इथे आता आपण टक्स मारून घेऊया.
तर आत्तापर्यंत तुम्हाला एवढं छोट्या छोट्या टिप्स कुठल्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार नाहीत. आणि एकदा नक्की ही प्रिन्सेस कटोरीची ते पद्धत आहे ती तुम्ही ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तुमचा विश्वास बसणार नाही एवढं परफेक्ट ब्लाऊज बसतो. तर बघा आता दुसऱ्या साईडला पण मी ते टक्स देऊन घेते. तर नुसतं कटिंगचा व्हिडिओ पाहून जमणार नाही तुम्हाला. ब्लाऊज कटिंग करून सेम याच पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल की वाव कसला सुंदर पफ आलेला आहे याला. आणि फिटिंग तर असलं अप्रतिम बसतं घातल्यानंतर. ठीक आहे. आणि कुठे एक कप्स वगैरे लावायची गरज पडत नाही पफ अगदी परफेक्ट आल्यामुळे. ठीक आहे. बाकीच्या कटिंगमध्ये तुम्हाला जर नुसता प्रिन्सेस कटोरीचा भाग तुम्ही जोडला तर त्याला तो चपटा होतो आणि त्याला कप्स बसवावे लागतात. तर याच्यामध्ये असं काहीच होत नाही, एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज. ठीक आहे. तर बघा दोन्ही पार्ट मी इथे जोडून तयार केलेले आहेत. आणि आपला प्रिन्सेस कटोरीचा फ्रंट पार्ट मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कसा स्टिच करायचा सांगितलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.